दररोज दररोज काय भाजी करायची, कधीतरी वाटतं ना हॉटेलसारखी शेवभाजी घरी पण बनवता आली पाहिजे. तर मग आज रेसिपी शेअर करते. कांदा, टमॅटो, खोबऱ्याचं छान भाजून घ्यायचे, लसूण घ्यायचं आहे, कोथिंबीर देखील वाटणामध्ये घ्यायची आहे आणि छान असं खोबरं इथं भाजून घ्यायचे. लालसर खोबरं भाजून घ्यायचे, जास्त करपवायचं नाही, नाही तर करपून टाकताना सगळं. कढई घ्यायची आहे, कढईमध्ये तेल टाकायचे आणि तेल गरम झाल्यावर आपण जे वाटण भाजलेलं आहे ते वाटून व्यवस्थित कढईमध्ये टाकून घ्यायचे आणि ह्याच्याबरोबर तुम्ही चपाती वगैरे छान घरी बनवून व्यवस्थित खाऊ शकता किंवा रोटी देखील मैद्याची बनवून ती देखील भाजीबरोबर खूप छान लागते. वाटण व्यवस्थित परतून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे. लाल तिखट आणि घरचा काळा मसाला आणि हळद एवढेच मसाले टाकायचे. तुम्हाला जर अजून ॲड करायचे असेल मसाले तर तुम्ही करू शकता. अगदी सोपी साधी अशी रेसिपी, तुम्ही देखील ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी. तर वाटण इथं मस्त परततंय तोपर्यंत शेवभाजीला जे शेव पाडणार आहेत आपण सोऱ्याने पाडू शकता किंवा आपला झाऱ्या असतो त्याने देखील पाडू शकता. तर आता मी इथं सोऱ्याने पाडणार आहे आणि पीठ हे घट्ट मळायचे की जेणेकरून शेव पडली पाहिजे. जास्त करून पातळ पीठ मळायचं नाहीये, नाहीतर शेव पडणार नाही आणि जरी पडली तरी ती भाजी शेवसारखी बिलकुल लागणार नाही. त्यामुळे इथं पीठ असं थोडंसं घट्ट मळून घ्यायचे. पिठामध्ये लाल तिखट, मीठ आणि थोडीशी हळद टाकायची. मीठ नाही टाकलं तरी चालेल. आणि इथं वाटण आपलं मस्त परतून झाले. वाटणामध्ये गरम पाणी टाकायचे, गार बिलकुल टाकायचं नाही. गरम पाणी याच्यासाठी टाकायचे की जेणेकरून भाजीला मस्त अशी तरी आली पाहिजे आणि मग त्याच्यानंतरच भाजी खूप छान लागते चवीला. आणि इथं भाजीमध्ये आता गरम पाणी वगैरे व्यवस्थित टाकून घेतले. जसं पाणी पाहिजे, जेवढी भाजी पाहिजे तसं प्रमाणे पाणी तुम्ही ॲड केलं तरी चालेल. कारण नंतर आपण जेव्हा शेव पाडतो तेव्हा भाजी घट्ट होती. त्यामुळे इथं आता बघू शकता पीठ असं घट्टसर मळून ठेवलेलं आहे. मीठ चवीनुसार टाकायचं आणि उकळी आल्याच्या नंतरच आपल्याला गॅस कमी करूनच शेव त्याच्यामध्ये हे करायची. मी सोऱ्याने शेव त्याच्यामध्ये हे करणार आहे. तुम्ही झाऱ्याने जरी केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, झाऱ्याने देखील मस्त अशी शेव पडती. आता इथं सोऱ्याने बघू शकता मस्त अशी शेव मी पाडून घेतली आणि ही आपली ओली शेव भाजी रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.